हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. काय झालं? सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू ऑल डुईंग गुड. आज मी तुमच्यासोबत ना माझा फुल डे रुटीन शेअर करणार आहे. सिरियसली सांगते, आज सकाळपासून ना एकदम अशी धावपळ धावपळ चालू होती. सकाळ झाली ना की फर्स्ट काम म्हणजे उठते, थोडंसं फ्रेश होते, थोडं जे अंथरूण वगैरे आहे ते सगळं घडी वगैरे करून. पण त्याच्या आधी ना मी सगळ्यात पहिले काम काय करते ना की माझी केस विंचरते. आणि हो, सिरियसली यार, मला ना असं वाटतं की दिवसाची जी सुरुवात आहे ना ती नीट असं केसांपासून, केस वगैरे विचरून थोडंसं तेल वगैरे लावून मग मूड एकदम असा ना फ्रेश होतो. म्हणून मी सगळ्यात आधी ना माझ्या केसांची काळजी घेते. कारण की असं बघा, लांब केस, लाँग केस तुम्हाला स्ट्रॉंग ठेवायचे असतील तर मग तुम्हाला सगळ्यात आधी केसांची काळजी घेतली पाहिजे. तर मी काही न हो किंवा हो, मी केस विंचरायला किंवा केस असे नॉर्मल चांगले ठेवायला कधीच नाही विसरत. तर माझे केस बघा खूप लांब आहेत आणि ऑनेस्टली सांगते, लांब केस मेंटेन करणं इतकं पण इझी नाही आहे. खूप त्याच्यासाठी पेशन्स लागतो. मी ना बघ असं हलकं हलकं कोंब वगैरे करून जास्त फोर्स नाही करत केसांना. कारण की सकाळ सकाळी जे ना मग ब्रेकेज वगैरे होतो, मग असं जोर जोरात ओढलंय. कारण की रात्रभर आपण जे झोपतो मग केस वगैरे खूप फ्रिझी फ्रिझी होतात. कधी-कधी असं वाटतं की छोटा हेअरकट घेऊ का आपण? मग नंतर वाटतं की नको यार, पुन्हा लाँग हेअरची फीलिंग येते आणि मग म्हणते की यार नको, चला लाँगच राहू द्या. मग मी असं वरती ते बांधून, तर मग मी बाकीच्या कामांना लागते. सगळं तकिया वगैरे आहे ते सगळं जागेवरती ठेवते. तर हां, त्याच्यानंतर मी किचनमध्ये जाते आणि तिथून सुरू होते खरी धावपळ. तर मी ते सगळं जे आहे आधी हे सगळं काम करून बेडरूमचं, मग किचनमध्ये जाणार आहे. हसबंडचा टिफिन वगैरे भरून मग पॅक करून त्यांना देऊन, मग त्यांना ऑफिसला पाठवून बाकीची जी कामं आहेत ना ती करते. तर मी कुठे बघते, तुम्हाला वाटत असेल मी काय बघते इथे, तर बघते की यार ती चिक्कू जी आहे ना ती इथून तिथे, इथून तिथे सकाळपासून अशी धावत असते ना. आणि 2 पोरांना सांभाळणं म्हणजे ना काहीच खायचं काम नाहीये. छोटा बेबी तर झोपलेला आहे म्हणून थोडंसं नीटनेटकं चालू आहे घरी. जर तो उठतो, मग रडतो, मग त्याला ब्रेस्ट फीडिंग द्यायला लागते. मग हे सगळं चालू असतं. तर तो आता झोपला तर मी बाकीची कामं करून घेते इथे. भाजी, चपाती वगैरे सगळं भरते टिफिनमध्ये. चपात्या थोडंसं थंड करून मग टिफिनमध्ये भरते. कारण की ते थोडंसं असं पाणी नको सुटायला म्हणून. मग बघ, खरं सांगू ना तर बघा, आपल्या बायकांचं ना काही रुटीन डिफरंट नसतं. सगळ्यांचं तेच रुटीन असतं. चाय झाली की मग त्यांना द्यायचं आणि मग थोडा वेळ त्यांच्याशी सोबत बसून गप्पा मारायचे. सकाळचा तो थोडासा वेळ मला ना खूप आवडतो. जेव्हा बसून आम्ही काही दिवसभरच्या गोष्टी वगैरे बोलतो. काल काय झालेलं, पुढे काय करायचं, काय चालू आहे लाईफमध्ये, असं सगळं बोलल्याने ना खूप असं म्हणजे स्ट्रेस कमी होतो माहिती आहे का. आता जर समजा समजा आपण घरचेच कामं करत बसलो, सगळं तेच दिवसभर उठल्यापासून झोपेपर्यंत सगळं तेच करत बसलो, जेवण बनवा, भांडी घासा, कपडे धुवा, मग झाडू मारा, हेच सगळं करा, पोरांना सांभाळ, तर मग आपलं मन आहे ना एकदम असं स्ट्रेस्ड होऊन जातो. आणि मग नंतर ना असं वाटतं की यार कोणाशी काहीतरी बोलायचं. मग आपण फोन करून ना दुसऱ्यांच्या असं गप्पा मारत असतो. कोणाची पण असं बिचिंग वगैरे करण्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपल्या हसबंडशी किंवा असं आपल्या घरच्यांशी थोडंसं बसून बोलणं, आणि मग आपण जिथल्या तिथे बसून बोलणं. आता माणूस आपल्या समोर आहे, तर आपण फोन घेऊन बसलो तर कसं एक वेगळं फिलिंग येतं. म्हणून त्यांच्याशीच आपण गप्पा वगैरे मारतो. तर आम्हाला खूप आवडतं. आम्ही आमचे फोन साईडला ठेवतो आणि मस्तपैकी गप्पा मारतो. काय करायचं पुढे, आपली लाईफमध्ये काय चालू आहे, मग काही जोक्स वगैरे करतं, असं सगळं चालू असतं. मग त्यांच्या डब्यात मी बघा पराठा किंवा असं चपाती वगैरे देते कधी-कधी. आज आहे चपाती भाजी, तर मग थोडंसं सॅलड वगैरे देते, ककडी वगैरे चिरून, आणि कधी-कधी बीटरूट देते, कधी गाजर वगैरे, ते असं चेंज करून मी देत असते. मग त्यांना पण रेडी करून पाठवते आणि त्यांचं जर निघून झाल्यावर थोडंसं हलकं वाटतं. असं वाटतं की हां, आता सगळं काम संपलं. आता आपण निवांत जे आहे घरचं सगळं बाकीचं काम करू शकतो. मग मी सकाळी जे आहे आपलं नॉर्मल भांडे धुते, किचन स्वच्छ करते. मला स्वच्छ किचन खूप आवडतो. तरच मी काम करू शकते. नाहीतर तुम्ही पण जर माझ्याशी रिलेट करू शकत असाल, मला कॉमेंटमध्ये ना कॉमेंट करून नक्की सांगा की किचनवर असा पसारा दिसला की काम करायचा मूड करतो का नाही? कारण की मला तर बघा काम करायचं बिलकुल पण मूड नाही करत. जोपर्यंत किचन मी स्वच्छ नाही करत ना, तोपर्यंत स्वयंपाकाचा मूड करतच नाही. त्याने पण असं म्हणजे मूड फ्रेश राहतं. म्हणून मग किचन आधी पूर्ण व्यवस्थित साफ करून मग स्वयंपाक करून, मग टिफिन वगैरे जे आहे ते भरून देऊन, मग परत जे आहे क्लीनिंग करा थोडीशी किचनची, आणि मग थोडंसं रिलॅक्स वाटतं. त्याच्यानंतर वाटतं की हां, सगळं काम रिलॅक्सपणे झालेलं आहे. मग घरची मग नॉर्मल बाकी कपडे, झाडू, पुसणं हे सगळं तर काम मग बघा, चालू
असं सगळं असतं. भलेही तुम्ही जॉब करू किंवा न करू, ही सगळी कामं तर आपल्याला करायलाच लागतात. तर मग चला एक रिलॅक्सेशन पण वाटतं. आता मी हे जे ककडी आणि गाजर आहे आज सॅलडमध्ये देणार आहे त्यांना टिफिनमध्ये चपाती भाजीसोबत. कारण की जर सॅलड, कोशिंबीर असं काही असलं तर मग थोडं जेवायला पण चांगलं वाटतं. तर आता कोशिंबीर त्यांना डब्यात घेऊन जायला नाही आवडत म्हणून मी असंच हे चिरून देते आणि साल थोडंसं काढते. कारण की साल बघा न काढलं ना जर तुम्ही तर जास्त बरं आहे. जास्त तुम्हाला त्याच्यातून गुण भेटतात त्याचे. बट बघा साल काढूनच त्यांना आवडतं म्हणून मी हे जे ककडीची साल वगैरे आहे ना ते काढून देते. कारण की आता आजकाल बघा वॅक्स वगैरे सारखं असं तुम्ही छुरीने जरा थोडंसं आपण हे करून मिळालं त्याला त्याचा वॅक्स निघतो वरून. तर असं म्हणलं की चला जाऊन द्या ती खाण्यापेक्षा मग साल काढलेलीच बरी. मग साल काढून त्यांना मी असं ककडी वगैरे चिरून देते आणि गाजर वगैरे सॅलडसाठी चिरून देते. तर मग चला सगळं डब्बा भरला, पॅक केला आणि इथे मी एक भाकरी बनवली आहे आणि चपात्या टिफिनसाठी झाले, माझ्यासाठी झाले. 4 चपाती खायला 2 चपाती बनवले. ते आम्ही खाल्ले मस्तपैकी बसून आणि आता 2 चपात्या राहिले ते मी चिक्कूला 1 चपाती देईल चहासोबत थोडंसं आणि दूध थोडंसं मिक्स करून देईल. तिचं अजूनही आहे ना दूध प्यायला खूप नाटके करते. कारण की ती अजूनही ब्रेस्ट फीडिंग सोडतच नाही. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ना जरा कमेंट करून सांगा, की ब्रेस्ट फीडिंग सोडायसाठी ना काय-काय करायला पाहिजे? कारण की खूप काही असं करून बघितलं बट ब्रेस्ट फीडिंग सुटतच नाही. ती आता 2 वर्षाची झाली आहे. तर मग मला असं वाटतं की ब्रेस्ट फीडिंग थोडंसं आता कमी तर मी केलंय पण असं फुल्ली सोडणं म्हणजे थोडंसं कठीण जातं माझ्यासाठी. तर मग 2-2 मुलांना ब्रेस्ट फीडिंग करणं म्हणजे थोडीशी जास्त एनर्जी पण लागते. आता मी बघा एक्सरसाइज, डाएट हे सगळं प्रॉपरली ठेवलं आहे म्हणून मग थोडंसं आहे. आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या पण मी नाही घेतल्या. तर ठीक आहे चला असो मी इथे गाजर आणि ककडी वगैरे असं चिरून त्यांना टिफिनमध्ये पॅक करून देते. सगळं टिफिन तर पॅक झालंय. आता हे द्यायला सॅलड मी विसरले होते म्हणून पुन्हा मग ते फ्रिजमधून काढून धुवून मग मी ह्या दुसऱ्या टिफिनमध्ये भरून मग ते पॅक करून दिलं त्यांना. तर मग चला आता बघा तुम्हाला पण माहीत आहे की गुढीपाडवाचा सण खूपच जवळ आलेला आहे. आता 2-4च दिवस बाकी आहेत गुढीपाडव्याला. मग कोण-कोण असं म्हणतात की तेव्हा जे आहे ना संभाजी महाराजांचं जे आहे मृत्यू झालेला तर मग तसं गुढीपाडवा नाही करायचं म्हणून असं काही लोकं म्हणतात. बट मला वाटतं की हे जे मराठी आपलं सण आहे ते जे आहे न्यू इयर आपण मानतो राईट नाही का? तर मग संभाजी महाराजांचं पण आहे पण आपापल्या हे असतात. आता बघा ते त्यांचा कोइन्सिडेंटली झालं असेल त्या दिवशी, पण आपल्याला मग आम्ही गेल्या वर्षी नव्हतं केलं. माझ्या हसबंडला असं खूप आहे, की नाही संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला त्या दिवशी, तर मग आपण नाही करायला पाहिजे गुढीपाडवा. बट असं मराठी सण म्हणून आपण आपलं एक केलं होतं, पण गेल्या वर्षी आम्ही नव्हतं केलं. तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की असं खरंच म्हणजे आहे का? आणि मग आपण केल्याने काही म्हणजे होत तर नाही, तर मग असं सगळं आहे. तर मग ह्यावर्षी बघू काय करू आहे आणि काय नाही. आणि इथे मी जे चपाती, भाकरी वगैरे आहे ते सगळं झाकून ठेवलेलं आहे. ग्रेप्स थोडेसे काढून ठेवते म्हणजे चिक्कू खाईल नंतर. आणि हां, येस तुम्ही म्हणत असाल की चिक्कू कोणाला म्हणजे तर माझी जी मुलगी आहे 2 वर्षाची, मोठी मुलगी आहे तिला आम्ही चिक्कू, पिल्लू असं काही पण म्हणतो. तिचं खरं नाव उर्वी आहे आणि जो छोटा बेबी आहे त्याचा बारसा अजून झालेला नाहीये. त्याच्यासाठी आम्ही गावी जाणार आहोत बारसं घालायला. तर ते पण तुम्हाला नक्की बघायला भेटेल. ते पुढच्या महिन्यात करणार आहोत. त्याला अजून टाईम आहे. तर मग ते पण मी तुम्हाला दाखवेल माझ्या व्लॉग्सच्या थ्रू. आणि आता मी पळत कुठे जाते तर माझे जे सासरे म्हणजे माझे पप्पा आहेत, त्यांना मी पप्पा बोलते. आता कन्फ्यूज नका होऊ की मम्मी-पप्पा कोणाला बोलते. तर मी मम्मी-पप्पा, सासू-सासऱ्यांनाच बोलते. तर इथे ते चाललेत माझ्या ओरिजिनल मम्मी-पप्पांच्या घरी, जे की सायनला आहे. आणि मग तिथे जाऊन ते थोडंसं रिलॅक्स करून थोडे गप्पा वगैरे मारतील त्यांच्याशी आणि मग येतील परत. तर मग इथे बघा चिक्कू त्यांना कशी बाय करते आणि म्हणते की नका जाऊ. तर मग त्यांना ते कालच आलेत गावावरून. त्यांना गावी खूप कामं असतात म्हणून ते इथे कमीच येऊ शकतात. तर मग आम्हाला वाटतं की ते इथेच राहावं, पण ते नाही राहू शकत कारण की शेतात वगैरे त्यांना खूप कामं असतात. सासऱ्यांना खूप कामं असतात. तर मग म्हणून ते नाही येऊ शकत. माझी मम्मी जी आहे ते कधी-कधी येते घरी म्हणजे सासू जी आहे ती कधी-कधी येते आणि मग जाते लगेच. तर मग असं असतं. आणि येते तेव्हा आम्ही खूप एन्जॉय करतो, खूप मजा करतो, मस्ती करतो. आणि मग असं एक रुटीन बनून जातं आणि ते चालल्यावर मला खूप असं वाईट वाटतं यार, की कशाला गेले. आणि त्यांनी बघा माझ्यासाठी
किती सारे हे जे बनाना आहेत छोटे, ज्याला आपण काय म्हणतो, अरे मी विसरले त्याला. हो, इलायची केळे म्हणतो. इलायची केळे इतके सारे त्यांनी स्वतःच्या हाताने ते उगवलेले आहेत शेतामध्ये. शेतामध्ये एक जागा आहे तिकडे ती उगवतात आणि त्यांना हे खूप, खूप, खूप असे गोड लागतात आणि मी एक खाऊन पण बघितलं, इतकं गोड आहे की विचारू नका. तर हे केळं बघून चिक्कू इतकी हॅपी झाली ना, तिला बनानास खूप आवडतं आणि हे बनाना तर खूपच गोड असतात. जर तुम्हाला तुमच्या घरी लहान पोरं पण असतील नसतील काही, पण तुम्ही जरी खाल्ले खूप गोड असतात. लहान पोरांना तर अजून पण हे बघा कसे करताय. तर मग मी ह्यांना काय बोलले, की कॅमेरासमोर थोडंसं हाय करा. तर मग ह्यांचं हाय असं होतं आणि हे आता ऑफिसला निघाले. त्यांना खूप उशीर झालेला ऑफिसला. तर मग डबा वगैरे तर सगळं माझ्याकडून मी काही उशीर नाही केला. ह्यांच्यामुळेच ह्यांना उशीर झाला कारण की हे लेट उठले होते आणि मग अंघोळ वगैरे सगळं लेट झाली आणि आता चाललेत ऑफिसला शर्ट पॅन्ट वगैरे घालून आणि इथे बघा चिक्कू ह्यांच्या मागे, 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 मागे तुमची जर पण मुलगी असेल तर ती पप्पाच्या सतत मागे, मागे. आता मी पण जेव्हा लहान होते तेव्हा मी पप्पाच्या मागे, मागे, मागे करायचे आणि ते जेव्हा जायचे ना तेव्हा इतके रडायचे मी आणि हिचं पण असंच आहे चिक्कूचं. जेव्हा हिचे पप्पा जातात ना ऑफिसला, ही इतकी, इतकी, इतकी हिला सांभाळणं फुल कठीण होऊन जातं. एकदम असं वाटतं की अरे आता काय करावं आणि काय नाही असं वाटतं. तर मग म्हणून मी हिला काय करते बेडरूममध्ये घेऊन जाते आणि हे गपचूप निघून जातात. तर मग असं आम्ही असं आमचं रोज चालतं. तर मग हिला तरी समजतं की पप्पा कुठे गेले आणि मग बाहेर येऊन मला विचारते की पप्पा कुठे गेले, पप्पा का नाही आले, असं तसं असं. मग खूप रडते, थोडंसं मग शांत करते मी तिला, काहीतरी खायला देते गोड वगैरे. चॉकलेट चॉकलेट तर जास्त नाही देत आणि आता पेढा वगैरे आणते. त्याचा अल्टरनेटिव्ह पण काहीतरी बघायला पाहिजे. आता चॉकलेट नाही तर मग बनाना असं काही पण. ॲपल तिला इतकं नाही आवडत, बनाना, ग्रेप्स खूप आवडतात म्हणून मी तिला असं काहीतरी खायला देते, मग ती शांत बसते. आणि आता बघा माझ्या हसबंडचं एक मी तुम्हाला सांगते, ते इतकं म्हणजे मला हेल्प करतात ना घरी. आता पोरं असू दे किंवा पोरं नसू दे, जेव्हा मला पोरं नव्हते तेव्हाही ते मला तितकंच हेल्प करायचे, खूप हेल्प करायचे. जेव्हा मी असं ऑफिसवरून यायचे ना, आता बघा ही चिक्कू वगैरे झाली नव्हती तर मी ऑफिसमधून ही बघा काय मला जबरदस्ती करते, "मम्मी लाईट लाव ना, मम्मा जी पप्पानी न्यू लाईट आणली आहे ती लाव ना, लाव ना." तर मी हिला लाईट लावून दिली. तर ठीक आहे चला ह्यांचं असं चालूच असतं मध्ये-मध्ये काही ना काही. तर मी तुम्हाला हे म्हणत होते, की जेव्हा मी ऑफिसला जायचे, आता पण मी वर्क फ्रॉम करते. जेव्हा ऑफिसला प्रॅक्टिकली मी जायचे तिकडे, तर मग येताना ते काही म्हणजे असं मला फोन वगैरे करायचे, घ्यायला यायचे आणि मग जेव्हा ते घ्यायला नाही यायचे, तेव्हा मला काही पण असं गुलाबजामुन वगैरे असं हाताने बनवून ठेवायचे, असं सरप्राईज म्हणून. तर मग असं सगळं जेवण वगैरे ते करायचे, कधी मी करायचे. असं सगळ्या गोष्टीत हेल्प करतात म्हणून मला तर बघा असं इथे मी वाटतं. टिफिन घेऊन आले. ह्यांना म्हणलं, की टिफिन घ्यायची ॲक्टिंग करा आणि बघा ही अशी कशी ॲक्टिंग केली आहे यांनी. म्हणलं माझा फर्स्टच मराठी ब्लॉग आहे, तर मग ॲक्टिंग करा थोडीशी, की मी टिफिन घेऊन चाललोय. तर मग ॲक्टिंग नाही पण असं एक शूट करायचं म्हणून म्हणले. तर मग त्यांनी असं केलं, की "हां, हां. थँक यू, तर मग असं खूप खूप फनी आहेत. खूप असा मस्ती मजाक चालूच असतो आमचा. तर मग ह्यांचं जे पर्स वगैरे ते राहिलेलं ते पर्स आणि रुमाल वगैरे घेऊन ते आले आणि ह्यांचे बॉटल्स वगैरे सगळे भरून ठेवले. एक बॉटल ह्यांना दिली आणि बाकीचे बॉटल्स मी भरून ठेवले. पाणी आमच्याकडे 2दा प्यायचं येतं आणि बाकीचं जे नॉर्मल पाणी आहे ते नॉर्मल वापरायचं पाणी ते दिवसभर 24 तास असतं आणि इथे मी चहा गरम करून दिले. त्यांना जाताना असं वाटलं, की मी थोडीशी चहा पिऊ अजून. चाय चपाती आम्ही खाल्लेली आधीच आणि आता थोडंसं चाय प्यायची तलब लागली, तर इथे मी चहा गरम करते आणि दोघं बसून मस्तपैकी चहा पिणार आणि मग ते ऑफिसला निघतील. तर आता जे पाणी वगैरे आलेलं आहे ते भरून ते असं बघा माझ्या मॅक्सीलाच हातं वगैरे पुसतात. तर ह्यांची सवय ना खूप घाण आहे, की सगळं हातं वगैरे धुता आणि मग माझ्या कपड्यांना पुसून टाकतात आणि मग हसतात जोरजोरात. आता हे जे तुम्ही दिसतं ना तुम्हाला, हे आहे ट्राया आणि हे ट्रायाचं ट्रीटमेंट मी ह्यांना किती सांगितलं, की "अरे नका घेऊ, काहीच नका हे करू. ट्राया-बिया तुम्हाला काहीच गरज नाही." पण त्यांचं होतं, की "नाही, मी ट्राया एकदा ट्राय करून बघतो, की कसं होतं." आणि त्यांचे जे थोडासा हेअर फॉल होतं ना मध्ये-मध्ये, तर मग त्यांना असं भीती वाटते, की भाई टकलं नको पडायला मध्येच. तर मग उगाच मी म्हणले, की "अरे नाही पडणार." आणि त्यांचे केस पण ना असे खूप दाट आहेत, स्ट्राँग आहेत. माझ्यासारखेच खूप जास्त केस आहेत त्यांना. तर मग खूप दिवस झाले कापले पण नाहीयेत. त्यांचं असं आहे, की थोडेसे वाढवायचे आहेत. थोडेच, जास्त नाही. कारण की मला बिलकुल पण नाही आवडत. मला असं सिंपल साधं आवडतं. तर मग ते मला असं चिडवायसाठी पण कधी-कधी करतात आणि हे बघा ह्यांचे केस खूप असे दाट वगैरे आहेत. तर मग ह्यांचं असं चालू आहे, की केस नको हेअर फॉल व्हायला. थोडंसंच हेअर फॉल आहे कुठेतरी आणि त्यांनी ते ट्रायाचं मागवलेलं आहे आणि आता मी म्हणलं, की मी हाय करते आणि तुम्ही पण हाय करा आणि हे बघा कसं हाय केलंय ह्यांनी.
तर ते निघालेलेत ऑफिसला आणि मी विचार केला, की मी झाडू वगैरे मारून घेते. त्यांचं थोडं 5-10 मिनिटं तरी असतं शूज वगैरे साफ करता आणि मग नंतर मग 5-10 मिनिटानंतर थोडासा टाईमपास करून मग ऑफिसला जातात. तर मग ही लवकरच निघतात घराहून. तर मग थोडासा उशीर झालाय, थोडंच जास्त नाही आणि ही लवकर निघतात म्हणून मग त्यांना ऑफिसवरती टाईमावरती पोहोचतात आणि मग इथे बघा मी झाडू वगैरे मारते. तर एक असं म्हण आहे, की जेव्हा आपण घरातून कोण जातं ना आपल्या, तर मग झाडू नाही मारायला पाहिजे. थोडंसं थांबून मारायला पाहिजे किंवा असं 1 तासभरच्या नंतर मारलं तरी चालतं. पण असं गेल्या-गेल्या झाडू न मारावं म्हणून मी हे आहे तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेते आणि नंतर मग पुसलं कधीही तरी चालतं. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, की हे माझ्या मागे-मागे, मध्ये-मध्ये असे फिरतायत इथून तिथे, कारण की ह्यांना असं वाटतंय, की मी पण व्लॉगमध्ये येऊ, व्लॉगमध्ये येऊ. तर हे मला बोलत नाहीयेत, की मला व्लॉगमध्ये यायचंय, पण ह्यांचं बघा कसं चालू आहे, मागे-मागे फिरतायत. म्हणून ह्यांना कॅमेरासमोर यायचंय म्हणून असं फिरतायत इथे-तिथे आणि असं दाखवतात, की मी जरा काहीतरी करतोय म्हणून. तर मग हे लवकरच मी तुम्हाला दाखवेल, त्यांच्याशी भेटवेल आणि त्यांना बोलायला लावेल तुमच्याशी. तर मग आता ऑफिसला उशीर झालाय म्हणून म्हणलं, की जाऊन दे आता. तर मग बघा मुलांचं आपण कायच सांगू शकतो. तर आज हे निघालेले आहेत ऑफिसला आणि ही मस्तपैकी असं बाय पप्पा करून असं एकदम असं स्वीटली किस वगैरे करून मग नंतर हिने त्यांना बाय वगैरे केलं. तर मग ह्याचं कधी असं असतं, कधी रडते, कधी नाही रडत. म्हणजे कधी काही असं एकदम हे सांगूच नाही शकत आपण, की पोरं कधी काय करतील आणि मग कधी रडतील, कधी शांत होतील, काहीच नाही सांगू शकत. तर मग इथे बघताय घर एकदम स्वच्छ असा आता झालेला आहे. आता झाडू वगैरे मारून पुसून वगैरे घेणार आहे आणि मग नंतर इथे गादी अंथरून मग छोट्या बेबीला मी बाहेर आणेल. मग त्याला थोडंसं खेळवेल वगैरे कारण की तो उठलेला आहे आता. छोटा बेबी आणि त्यासोबत चिक्कू आहे तिकडे आणि म्हणून मला इथे लवकर-लवकर सगळं करायला लागतं कारण की तिचं काही नाही सांगू शकत. एकदा तर तो 2 महिन्याचाच होता. तेव्हा तिने त्याच्या तोंडात पेरू टाकलेला आणि इतकं म्हणजे काही झालं नव्हतं. पण स्टिल असं 6 महिन्यापर्यंत आपण पाणी जे खाणं वगैरे असं काही देत नाही बेबीला. तर मग तिने पेरू टाकलेलं त्याच्या तोंडामध्ये आणि बघा आता कॅमेरासमोर कशी येऊन करते. डायपरच घातलाय, कपडे सुद्धा नाही घातले तिने. तर लवकरात लवकर हिला कपडे अंघोळ वगैरे घालून मग कपडे वगैरे घालते. सो कधी-कधी असं वाटतं, की आपलं जे आहे लहान घर असताना म्हणजे खूप चांगलं म्हणजे लहान घरी आपण खूप काही असं साफ-सफाई लवकर-लवकर करून आपलं बसू शकतो. पण हे जे मोठं घर असून ना इतकं डोक्याला ताप असतं, की सगळं काही बेडरूम बघा, मग किचनची सफाई, मग हॉलची सफाई, मग बाल्कनीची वेगळी सफाई. तर मग असं साफ करून ना इतकं असं थकायला होतं ना, तर मग पण थोडं रिलॅक्स पण असं आहे ना माझं, की मी थकले जरी तरी रिलॅक्स मला तेव्हाच वाटतं जेव्हा की सगळं काही काम झालं, सगळं सफाई वगैरे झाली, सगळी आपली साफसफाई झाली, तरच मला थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि मग बसावसं वाटतं आणि जर आपण साफसफाई करून नाही बसले ना, तर मग लेडीजचं असं एक आहे ते मला आय थिंक चेंज व्हायला पाहिजे. कधी-कधी चालतं असं थोडंसं पसारा वगैरे असतो, पण असं पसारा असतं ना, की असं मन एकदम असं खायला उठतं, की आता काय करू, आता काय करू? पसारा जोपर्यंत पसारा साफ नाही होत ना, तोपर्यंत मला शांत बसवणारच नाही, असं होतं माझं. तुमचं पण असंच होतं का? मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर हे न्यू ट्रेंडिंग जे आहे ते तिच्या पप्पाने आणलं होतं हिच्यासाठी खेळणं खेळायला, तर मग ते ती खेळत नाही, पण टाकून देते इथून तिथे. तर मग असं असतं, तर मी ते कपडे वगैरे भिजवत घालते आणि चादर जी आहे काल केलेली बाबूनी याच्यावरती, तर मी ही भिजत वगैरे घालून मग ह्याला धुवून ठेवलेली. मग परत झालं? असं झालं, की त्याच चादरीवरती परत त्यांनी केली आणि परत धुवायला लागली. तर मग नंतर परत इथे धुवत आहे मी. तर मग तुम्ही म्हणाल असाल, की मशीन वगैरे का घेतली नाही का? तर मग नाही, अजून नाही घेतली आहे मशीन वगैरे. मला असं वाटतं, की यार आपली एक्सरसाइज वगैरे होते एवढी फ्रीमध्ये, तर मग मशीन कशाला घ्यावं? घेऊ आम्ही हळू पण
EMI वगैरे असतात घराचे, तर ते आम्हाला लवकरात लवकर जे आहे संपवायचे आहेत. म्हणून असं वाटतं, की जाऊ दे हे जे छोटे-मोठे गोष्टी आहेत ते नंतरच घ्यायला. आणि मग तुम्ही म्हणत असाल, की आता बिग फोरमध्ये काम करते आणि एक मशीन नाही घेऊ शकत. तर हो, आम्ही जे पण पैसे येतात ते सगळे इन्व्हेस्ट करतो घरामध्ये आणि बाकीचे SIP वगैरे करतो. आणि मग छोटे-मोठे जे गोष्टी आहेत ते मला खूप फोर्स करतात, की मी घेतो मशीन घेतो. पण माझंच चालू आहे, की नको, नको आपण थोडंसं थांबूया. आणि ते थांबत, थांबत, थांबत 3 वर्ष कधी निघाले ते समजलंच नाही. तर मग असं आहे. आणि ही बघा तुम्हाला कॅमेऱ्यासमोर येऊन कशी-कशी एक्सप्रेशन्स देते. तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते. बाबू खेळतोय मस्तपैकी गादीवर त्याला ठेवलंय आणि मस्त तो खेळतोय आणि हिचे बघा हात दाखवणं चालू आहे तुम्हाला. तुम्ही मला सांगा तुम्ही जेव्हा व्हिडिओ शूट करतात तेव्हा असंच तुमचे बेबीज असं मध्ये-मध्ये कॅमेऱ्यासमोर येतात का? तर मग असं खूप मस्त फनी वाटतं. तर मग चला मी ते लवकरात लवकर कपडे वगैरे भिजवून ठेवते. मग नंतर धुवायला घेते बेबीला थोडंसं ब्रेस्ट फीडिंग करून. मग नंतर कपडे वगैरे देऊन मग थोडंसं असं वाटेल, की हां, भाई चला थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि मग थोडा चहा वगैरे घेऊन मग बसेल शांतपैकी. तर माझे केस जे आहेत ते थोडे-थोडे असे ढिल्ले-ढिल्ले खाली येत होते. तर मी परत त्यांना वरती बांधून आणि मग जे आहे इथे एलोवेरा जेल घेतला आहे, पतंजलीचा आहे. पण तुम्ही असं कुठलाही एलोवेरा जेल घेऊ शकता किंवा कुठलाही तुमच्या घरी एलोवेरा असेल किंवा घरी लावलेलं छानसं एलोवेरा असेल ते घेऊन तुम्ही त्याचं जे आहे जेल घेऊन मस्तपैकी असं ना बॉडीला, फेसला सगळीकडे लावू शकता. मी ते फेसला लावते. तर माझं हे रोजचं रुटीन आहे, की मी फेसला असं टाईम भेटलं आपल्याकडे चला वेळ आहे तर मग थोडंसं स्किन केअर करावं आणि स्किन केअरसाठी बाकी काही असं प्रॉडक्ट्स वगैरे नाही यूज करत. मी नॉर्मल एलोवेरा जेल लावते आणि इथे घासून-घासून तुम्ही ते काढताना पूर्ण तुम्हाला जे डार्क स्पॉट्स वगैरे दिसतात ते सगळं निघून जातं आणि मला अ, असं पिंपल हे ते वगैरे असं काहीच नाहीये. माझी स्किन अशी क्लिअर आहे आता सध्या तरी. आता कॉलेजच्या टाईमला मला 1-2 असे पिंपल आलेले, बट आता असं एवढं काही नाहीये. प्रेग्नन्सीनंतर इव्हन जास्त मला ग्लो आलेला आहे. तर मग तरी पण मी थोडंसं काळजी घेत असते स्किनची. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो एकदम बेसिक जे रुटीन असतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आज. जसं की बघा सकाळी उठून वगैरे डब्बा वगैरे असतो ते वगैरे करून मग हस्बंडला ऑफिसला पाठवलं आणि मग मी नाश्ता वगैरे केलं हस्बंड सोबत. ते चाय सोबत खूप 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 मस्त लागते. माझं फेवरेट आहे ते. स्कूलला मी जेव्हापासून होते ना तेव्हापासून आम्हाला मम्मी घी रोटी वगैरे सगळं द्यायची लावून. तर ते चहा सोबत खूप खूप मस्त लागतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. सो काही गडबड असते सकाळची आणि मग त्याच्यानंतर हस्बंड ऑफिसला जातात. मग नंतर मी बाळाची अंघोळ वगैरे असते. मग त्याच्यानंतर सगळं जेवण, नाश्ता हे सगळं झाल्यावर साफसफाई असते. बाल्कनीची साफसफाई अजून मी तुम्हाला दाखवलेली नाहीये. तर मग बाल्कनी मी वीकली 2दा तरी असं धुवून काढत असते आणि रोज जे आहे ते झाडू वगैरे मारून आपलं नॉर्मल जे आहे ते. आणि मग हस्बंड ऑफिसला गेल्यावर मग बाळाचं सगळं असतं आणि मग नंतर हिचं खेळणं तर चालूच असतं दिवसभर. आणि हे इलायची केळी मला खूप 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 स्वीट आहेत, खूप गोड असतात. तर हे माझ्या सासूबाईंनी मला पाठवलेत गावावरून. तर माझे जे पप्पा आहेत म्हणजे सासू आणि सासरे त्यांना मी मम्मी पप्पा असं बोलते. तुम्ही कन्फ्यूज नका होऊ की ही मम्मी म्हणते म्हणजे हिची मम्मी असेल. माझ्या मम्मीला पण मी मम्मीच बोलते आणि त्यांना पण मी मम्मीच बोलते. तर तुम्हाला थोडं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. सो तिने माझ्यासाठी स्वतः उगवलेत शेतात आणि मग तिने खूप सारे असे इलायची काही पाडलेत. खूप गोड असतात आणि आता मी तेच खाते. सो त्यांना यायला नाही जमलं कारण की त्यांना शेतामध्ये खूप म्हणजे कामं वगैरे असतात. तर मग ते कामं झाली की मग ते येतील. मग त्यांना मग जेव्हा ते येतील तेव्हा त्यांची भेट मी तुम्हाला करूनच देईल नक्की. माझे सासरे जे आहेत म्हणजे माझे पप्पा तर माझ्या ओरिजिनल मम्मी पप्पाला भेटायला गेलेत असं मी तुम्हाला सांगू शकते. तर मग आता मी हस्बंड पण ऑफिसला गेलेत तर मी खाते इलायची केळी मस्तपैकी गोड 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 खाते आणि नंतर तुम्हाला भेटते परत
नंतर चांगल्या एका अशाच व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. एकदम बेसिक रुटीन दाखवलंय मी तुम्हाला. हळूहळू सगळं दाखवेल. आता माझ्याकडे इतका टाइम नव्हता की मी शूटिंग वगैरे करू. थोडं शूट करून तुम्हाला दाखवलं आणि मग नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून तुम्हाला इन्फॉर्मेशनल व्हिडिओज, अजून चांगले व्हिडिओज, व्लॉग्स, सगळं काही म्हणजे मॅनेज कसं करतात, बाळाला अंघोळ कशी घालायची, जर तुम्ही न्यू मॉम असाल तर एक्सरसाइज वगैरे माझे दाखवेल, सगळं काही दाखवेल. तर आजच्या एका छोट्या व्हिडिओमध्ये मी बेसिक तुम्हाला रुटीन सांगितलं. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते मला नक्की कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा. तर हस्बंडला मी म्हणाले नव्हते की तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे या. तर मग ते असेच नॉर्मली ते शूट झालं आमचं आणि मग ते एकदम असं जॉली टाईप आहेत, खूप फनी आहेत. तर मग त्यांना पण तुम्हाला भेटून खूप आवडेल. तर ते आता गेलेत ऑफिस, शूट करून तुम्हाला पाठवते व्हिडिओ नंतर. ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी बाळाला ग्राईप वॉटर वगैरे देते आणि सगळं तिचं फीडिंग वगैरे त्याचं करून अंघोळ वगैरे घालून तो झोपला की मग परत तुम्हाला भेटते. बाय. काय झालं? काय बघायचं हिला नक्की?